पहिले शमूएल आणि त्याचा 17वा अध्याय. इफ यू हॅव नोटिस्ड, हे खूप फेमस चॅप्टर आहे है ना. दावीद आणि गोलियत, डेव्हिड अँड गोलायत, वन ऑफ द मोस्ट एपिक बॅटल्स इन द बायबल. एक खूपच सुंदर उदाहरण की प्रभूचं सामर्थ्य किती महान आहे, म्हणजे ही सो पॉवरफुल. कम लेट अस रीड सम वर्सेस टुगेदर. आपण 17वा अध्याय त्याचं पहिलं वचन पासून वाचूया. आणि पलिष्ठांनी आपली सैन्ये लढाईस एकत्र जमवली. ते यहुदातील सोखोस एकत्र जमले व सोखो व अजेका यांच्यामध्ये अफस दमिनात त्यांनी आपली छावणी दिली. मग शाऊल व इस्रायली माणसे यांनी एकत्र जमून एलाच्या खोऱ्यात छावणी दिली व पलिष्ठांनी लढायला सैन्य रचले. आणि पलिष्ठी एका बाजूला डोंगरावर उभे राहिले आणि इस्रायल दुसऱ्या बाजूला डोंगरावर उभे राहिले. आणि त्यांच्यामध्ये खोरे होते. आणि गथातला गल्यात नावाचा कुणी एक युद्धवीर पलिष्ठ्यांच्या छावणीतून निघाला. त्याची उंची 6 हात व 1 वीत होती आणि त्याच्या डोक्यावर पितळी टोप होता आणि तो खवलाचे चिलखत ल्यालेला होता. चिलखताचे वजन तर 5000 शेकेल पितळ इतके होते. त्याच्या पायात पितळी मोजे होते आणि खांद्यावर पितळी बर्ची होती. त्याच्या भाल्याची काठी साळ्याच्या तुरीसारखी होती आणि त्याच्या भाल्याचे पाते 600 शेकेल लोखंडाचे होते आणि ढाल वाहणारा त्याच्या पुढे चालत होता. तेव्हा तो उभा राहून इस्रायलाच्या सैन्यांना हाक मारून म्हणाला, तुम्ही लढाई रचायला का निघाला आहात? मी पलिष्ठी आहे व तुम्ही शौलाचे दास आहात की नाही? तुम्ही आपल्यातून एक माणूस निवडा आणि तो माझपाशी उतरून येवो. माझ्याशी लढून त्याने मला जिवे मारले तर आम्ही तुमचे दास होऊ, परंतु मी त्याला जिंकून जिवे मारले तर तुम्ही आमचे दास होऊन आमची चाकरी करा. आणि पलिष्ठी म्हणाला, आज मी इस्रायलाच्या सैन्यांना तुच्छ लेखतो. मला एक माणूस द्या, म्हणजे आम्ही एकमेकांशी लढू. तेव्हा शौल व सर्व इस्रायल पलिष्ठ्यांचे हे शब्द ऐकून घाबरले व फार भ्याले. दिस इज द बॅकग्राऊंड ऑफ द स्टोरी. या ठिकाणी आपण पाहतो की कशा प्रकारे एक लढाई सुरू होणार होती किंवा एका प्रकारे सुरू होत होती. अशी परिस्थिती होती की पलिष्ठ्यांच्या नगरातले जे काही सैन्य होते ते यहुद्यांच्या सैन्याविरुद्ध, राज्याविरुद्ध लढाई करायला निघाले. पलिष्ठी कुठं राहत होते? येरुशलेमेच्या एकदम खाली, एकदम असं टू द साऊथ वेस्ट यू कॅन से. गाझाचा जो पट्टी आहे ना, त्या ठिकाणी राहणारे लोक पलिष्ठी होते. आणि त्या लोकांमधलं जे सैन्य निघालं होतं इस्रायलच्या विरुद्ध किंवा यहुदाच्या राज्याविरुद्ध, ते हे होतं. असं झालं की ते एका डोंगरावर जाऊन उभे राहिले आणि इस्रायलचं सैन्य एका डोंगरावर उभे राहिले. आणि मग त्यांच्यातला कोणी एक गोल्यात नावाचा एक व्यक्ती जो वीर होता, जो युद्धवीर होता, म्हणजे ही वॉज लिटरली अ वॉरियर असं म्हणायला हरकत नाही, तो येऊन तिकडं उभा राहतो आणि तो चॅलेंज करतो समोरच्या सैन्याला, म्हणजे इस्रायलला. ओके, टेल मी नाव की तुमच्यापैकी कोणी एक आहे का जो माझ्याशी लढायला येऊ शकतो? आणि त्यानंतर आपण पाहतो की त्याचं जे रूप आहे किंवा त्याचं जे पॉश्चर आहे, त्याची जी पर्सनॅलिटी आहे, ती बघून इस्रायलचं पूर्ण सैन्य व सौल देखील काय झाला होता, ते फार भ्याले. आणि दावीद युद्धातील बेतलेहेमाचा एफ्राती ज्याचे नाव इशाय त्याचा मुलगा होता. त्याला 8 मुलगे होते आणि शौलाच्या दिवसात तो माणूस लोकांमध्ये म्हातारा होता. आणि इशायाचे 3 वडील मुलगे शौलाच्या मागे लढाईस गेले. आणि जे 3 मुलगे लढाईस गेले त्यांची नावे हीच. प्रथम जन्मलेला तो अलियाब आणि त्याच्या पाठचा अभिनादाब व तिसरा शमा. दावीद तर धाकटा होता आणि 3 वडील मुलगे शौलाच्या मागे गेले. आणि दावीद
शौलापासून बेतलेमेहास आपल्या बापाची मेंढरे राखायला जात येत असे. आणि तो पलिष्टी 40 दिवस सकाळी व संध्याकाळी जवळ येऊन उभा राहत गेला. आणि इशाय आपला मुलगा दावीद याला म्हणाला, तू आपल्या भावासाठी एकाभर फुटाणे व या 10 भाकरी घेऊन छावणीत आपल्या भावाकडे लवकर जा आणि हे खव्याचे 10 गोळे त्यांच्या हजारावरील सरदाराला नेऊन दे आणि तुझे भाऊ कसे आहेत ते पाहून त्यांची खूण आण. कोणी एक माणूस होता, त्याचं नाव होतं इशाय. आपल्याला माहिती आहे की तो दाविदाचा वडील होता आणि त्याचे किती मुलं होते? 8 मुलं होते. इशायचे 8 मुलं होते आणि आपण पाहतो की दावीद सर्वात धाकटा होता. ही वॉज द यंगेस्ट 8th पर्सन. आणि त्यानंतर आपण पाहतो की त्याचे जे 3 वडील मुलगे होते, म्हणजे एका प्रकारे द एल्डेस्ट सन्स, जे पहिले 3 मुलं जे होते ते काय करत होते, ते शौलाच्या सैन्यामध्ये लढाई करणारे असे ते वॉरियर्स होते किंवा एका प्रकारचे ते सैन्यामध्ये सामील होते. आणि दावीद जो होता तो त्याच्या वडिलांच्या मेंढरांना तो चारत होता. त्यावेळेला दाविदाच्या वडिलांनी इशायनी त्याला काय सांगितलं की तू एक काम कर, हे इकडे ये, हे घे काही भाकर आहे, हे काही जेवण आहे, तू घेऊन तुझ्या भावाकडे जा आणि त्यांच्याकडनं येऊन तू काय कर, त्यांची खबरबात घेऊन ये, है ना, त्यांची कशी परिस्थिती आहे ते विचारून मला येऊन तू सांग. कारण इशाय कसा होता, म्हातारा होता, असं आपण आता वाचलं. दावीद जातो. मग काय होतं, तेव्हा शौल व ते आणि सर्व इस्रायलाचे पुरुष एलाच्या खोऱ्यात पलिष्ट्यांची लढत होते. आणि दावीद पहाटेच उठला आणि राखणाऱ्याकडे मेंढरे सोपून देऊन इशायाने आज्ञा केल्याप्रमाणे सामान घेऊन गेला. आणि तो छावणीजवळ पोहोचला तेव्हा सैन्य लढायला निघून लढण्यासाठी पुकारित होते. आणि इस्रायल व पलिष्टी व हे सैन्य असे लढाई रचित धावला. आणि येऊन त्याने आपल्या भावास सलाम केला. आणि तो त्यांच्याशी बोलत असता पहा, तो युद्धवीर पलिष्टी गल्ल्यात नावाचा गतकर पलिष्ट्यांच्या सैन्यातून निघून पूर्वीच्या शब्दाप्रमाणे बोलला. आणि ते शब्द दाविदाने ऐकले. आणि सर्व इस्रायलाचे पुरुष त्या माणसाला पाहून त्याच्यापासून पळाले व फार भ्याले. आणि इस्रायलाची माणसे म्हणाली, जो माणूस वर येत आहे त्याला तुम्ही पाहिले काय? खचित तो इस्रायलाला तुच्छ लेखायला वर आला आहे. आणि असे होईल की जो कोणी याला जीवे मारील त्याला राजा फार द्रव्य देऊन धनवान करील आणि त्याला आपली मुलगी देईल आणि इस्रायलात त्याच्या बापाच्या घराण्याला मोकळे करील. तेव्हा दावीद आपल्याजवळ जी माणसे उभी होती त्यांना म्हणाला, जो माणूस त्या पलिष्ट्याला मारील व इस्रायलांचा अपमान दूर करील त्याचे काय करण्यात येईल? कारण हा बेसुंती पलिष्टी कोण आहे की त्याने जिवंत देवाच्या सैन्याला तुच्छ लेखावे? मग लोक याप्रमाणे उत्तर करून त्याला म्हणाले, जो माणूस त्याला मारील त्याचे असे असे करण्यात येईल. आणि तो त्या माणसांशी बोलत असता त्याचा वडील भाऊ अलियाब याने ऐकले. तेव्हा अलियाब दाविदावर रागे भरून बोलला, तू इकडे का आलास? आणि तो लहान कळप रानात कोणाच्या हाती तू दिला? तुझा गर्व व तुझा अंतकरणाची दुष्टाई मी जाणतो. लढाई पाहायला तू आला आहेस. तेव्हा दावीद म्हणाला, मी आता काय केले आहे? काही कारण नाही काय? मग तो त्याच्या जवळून दुसऱ्याकडे वळून तसेच बोलला आणि लोकांनी पूर्वीप्रमाणे पुन्हा उत्तर दिले. दिस इज दॅट स्टोरी वेन डेव्हिड हॅज रीच्ड द कॅम्प. तो त्या लढाईच्या त्या छावणीमध्ये पोचतो आणि मग तो पाहतो की लढाई सुरू व्हायच्या ह्याच्या प्रोसेसमध्ये आहे. रोज सकाळी तशाच प्रकारे ते लोक ते कर्णा वाजवत असतील किंवा एका प्रकारे सांगत असतील की लढाई ऑलमोस्ट सुरू आहे, सैन्य येऊन उभं राहिलेलं आहे.
आणि दावीद हे सगळं पाहून म्हणतो की काय चाललंय नेमकी, काय होते, आणि हा जो इथं बेसुंती पलिष्टी हा जो गल्ल्यात आहे, हा कोण आहे? हु इज दिस गोलायथ हु इज अनसर्कमसाइज्ड पॅलेस्टिनियन, जो अशा प्रकारे देवाच्या सैन्याविरुद्ध बोलतो, आणि कुठल्या देवाच्या? तर जिवंत देवाच्या सैन्याविरुद्ध तो बोलतो. मग त्यांनी सांगितलं की अरे, जो कोणी याला हरवेल किंवा मारेल ना, त्याला राजा खूप मौल्यवान द्रव्य देणार आहे, ट्रेजर देणार आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला त्याची मुलगी पण देणार आहे, आणि त्याच्या बापाच्या सर्व घराण्यावरचं जे काय टॅक्सेशन असतं ना, त्याच्यातनं तो त्याला मोकळं पण करणार आहे, फ्री करणार आहे कम्प्लिटली. फ्रॉम एनी डेट्स ही इज गोइंग टू बी सेट फ्री. ना नोट दिस. ह्याच्या पुढची बातमी आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. द एंटायर स्टोरी यू नो व्हॉट हॅपन्स. व्हॉट वी रेड सो फार, आत्तापर्यंत आपण जे काय वाचलं आहे, इट इज द बॅकग्राऊंड, द हिस्ट्री बिहाइंड द वॉर और हिस्ट्री बिहाइंड द बॅटल. असं म्हणतात की आज जगभरामध्ये जे काय महान युद्ध घडलेले आहेत ना, त्या सर्व महान युद्धांमधलं जर सर्वात त्याच्या मागचं जर एका प्रकारची हिस्ट्री वाचली ना, ती जास्त इंटरेस्टिंग असते. की का लढाई सुरू झाली, काय प्रॉब्लेम होतं नेमकी, कशा प्रकारे लढाई सुरू झाली, आणि जो कोणी जिंकला तो का जिंकला. अनेक वेळेला ते जिंकण्याचं कारण आहे ना, लढाईच्या अगोदरच सापडतं. अँड यू कॅन फिगर आउट की हे लोक का जिंकले. आज आपण त्या लढाई मागची हिस्ट्री बघणार आहोत की नेमकी त्या लढाईच्या अगोदर काय घडलं. दावीद. ओके, नाव यू रेड इन मराठी. आय एम गोइंग टू पिक अप माय इंग्लिश बायबल. ओके, ह्या ठिकाणी आपण वाचलं की कशा प्रकारे दाविदाने त्या ठिकाणी येऊन चौकशी केली की नेमकी काय चाललंय. व्हॉट आय वॉन्ट यू टू अंडरस्टँड इज दिस. आपण जे वाचलं त्याच्यामध्ये काय घडलं, दाविदाच्या बापाने त्याला त्याच्या भावांकडे पाठवलं. काय करून, काय काय कशासाठी पाठवलं होतं की तू जा आणि त्यांना हा डबा दे, एका प्रकारे इन टुडेज लँग्वेज, टेक दिस लंच बॉक्स अँड गो टू युअर ब्रदर्स. ओके, का? कारण ते लोक कुठे आहेत? लढाईमध्ये आहेत. आणि तो कोण होता? मेंढपाळ होता. त्याचं काम एका प्रकारे आपल्याला माहिती आहे, इस्रायलाच्या इजिप्शियन्सच्या दृष्टिकोनाने तर काहीच नव्हतं. मेंढपाळ आणि मेंढरांना चालणारे लोक अक्षरशः तुच्छ मानले जात होते इजिप्तमध्ये. पण शूरवीर, एक लढाई करणारा एक योद्धा, त्याला मान जास्त होतं. आता निश्चित हे जे त्याचे भाऊ जे होते ना, ते थोर पण होते, म्हणजे देवर एल्डर ब्रदर्स. आणि ज्या वेळेला तो तिथं गेला तर वी नो दॅट ॲक्च्युअलमध्ये लढाई करणारा कोण होता? 40 दिवस सगळे सैन्य तयार होऊन उभं राहत होतं तिकडं. इस्रायलचं सर्व सैन्य रोज 40 दिवस तयार होऊन तिकडं उभं राहत होतं. पण लढाई कोणी केली? या मेंढपाळाने, या एकट्या धाकट्या भावानी, या अक्षरशः तो काठीसारखा असेल अशा प्रकारच्या एका मुलानी, लहान मुलानी. शाऊल अजून देखील राजा होता, दावीद अजून राजा झाला नव्हता. बट डू यू नोटिस दिस की ते युद्ध जिंकण्या अगोदर, बिफोर फायटिंग दॅट जायंट गोलायथ, त्याच्याशी लढाई करण्या अगोदर त्याला अजून एक लढाई करावी लागली. हां, ही हॅड टू बॅटल हिज ओन फॅमिली, हिज ओन पीपल. आपण पाहतो की जेव्हा तो तिथं पोहोचला ना, तर त्यांनी सर्वसाधारण लोकांना प्रश्न विचारले की काय चाललंय, काय घडतंय. आणि मग त्याला सांगितलं अरे असा हा गोल्यात आहे. मग त्यावेळेला त्यांनी त्याला सांगितलं की जो कोणी याला मारेल ना, तो असं होईल. आणि जसा तो भाऊ तिकडे येतो, त्याचा वडील भाऊ म्हणजे एलियाब आहे ना, द एल्डर ब्रदर कम्स देअर. हां, एलियाब कम्स देअर. व्हॉट डज ही से? तो म्हणतो की ही कम्स देअर अँड ही वॉज बर्निंग विथ अँगर. वर्स नंबर 28, 28 वचन. बर्निंग विथ अँगर ही कम्स देअर अँड ही सेज, वाय हॅव यू कम डाऊन हिअर. तुला कोणी सांगितलं इथं यायला? इट इज ब्युटिफुल. इंग्लिशमध्ये असं का लिहिलं आहे, वाय हॅव यू कम डाऊन हिअर. ओके, इट्स व्हेरी नाईस. विल सी याचा रिझेम्बलन्स काय. आणि पुढे तो म्हणतो, वाय हॅव अँड विथ हुम डिड यू लिव्ह दोज फ्यू शीप इन द डेझर्ट. बघा तो कसा बोलतोय, त्याला तुच्छ मानून. कुठं सोडले तुझे ते मेंढरे वगैरे. आणि ते पण कसं म्हणलंय, फ्यू शीप. ते जे छोटा काहीसा जो कळप आहे ना, जे तू चारतोस, जे उगीच तुझं काही काम नाही, पण तू कुठं ठेवलंय त्यांना. ओके, मग तो त्यांना म्हणतो, आय नो हाऊ कन्सिटेड यू आर. तुझं अंतकरण कसं आहे मला माहिती आहे. दुष्ट अंतकरण म्हणतो तो. आय नो यू आर विकेड, युअर हार्ट इज विकेड अँड यू केम डाऊन ओनली टू वॉच द बॅटल. तू फक्त लढाई बघायला आलायस. तुला माहिती आहे आम्ही हारणार आहोत. तुला माहिती आहे कशा प्रकारे अवस्था आहे. तू का आलास इथं? कोणी सांगितलं तुला इथं यायला?
जा, आम्हाला नको काय डबा बिबा, जा घेऊन जा तुझं जे काय असेल ते. लिटरली ही मस्ट बी सेइंग लाईक दिस, एलियाब, है ना. फर्स्ट बॅटल सुरू झालेली आहे. हिज ओन फॅमिली. त्या ठिकाणी त्याला त्याच्या स्वतःच्या भावाने काय केलंय, त्याला तुच्छ लेखलंय, त्याला लांब करण्याचा प्रोसेस केलेला आहे. जो वॉरियर देवानी पाठवला, हे सैन्य जे समोर उभं राहिलं ना तयार होऊन 40 दिवस सॉरी, ते लोकच त्याला म्हणतात तू कोण, तू जा परत. आणि त्यानंतर मग काय घडलं, लेट अस सी देन. मग त्याच्यानंतर तो म्हणतो की व्हॉट हॅव आय डन, मी केलं तरी काय, कॅन्ट आय नॉट इवन स्पीक अँड आस्क. मी फक्त प्रश्न विचारला ना, तुला एवढं भडकायला काय झालं. डेव्हिड इज आस्किंग, ओके. अँड ही सेज दॅट ही टर्न अवे टू समवन एल्स. मग दावीद त्याच्या भावापासून दुसरीकडे गेला. ए बाबा तू सांग रे, काय नेमकी घडतंय, कोण या गुल्ह्यात. आणि त्यावेळेला दावीदाला परत एकदा त्यांनी तेच सांगितलं की शाऊलानी काय नियम पाठवलेला आहे, जो कोणी या गोल्ह्यात त्याला मारेल त्याला अशा प्रकारे 3 पुरस्कार आहेत. काय तर मौल्यवान द्रव्य मिळणार आहेत, त्याला एक दाविदाची म्हणजे राजाची मुलगी मिळणार आहे, आणि दुसरी गोष्ट त्याच्या बापाचे किंवा पूर्ण घराण्याचं कर्ज माफ केलं जाणार आहे, मोकळं केले जाणार आहे ते. देन व्हॉट हॅपेंड, दावीद शाऊलाकडे गेला. आपल्याला माहिती आहे दावीद शाऊलाचा एका प्रकारे एंटरटेनर होता, आहे की नाही. ही यूज टू प्ले द हार्प अँड सॉल यूज टू रिलॅक्स हिज माइंड. त्याच्या दरबारामध्ये, त्याच्या राजमहालामध्ये असं पण म्हणायला हरकत नाही, डेव्हिड वुड प्ले द हार्प आणि शाऊलाचं मन शांत होत होतं, तो पवित्र आत्म्याने भरत होता. नाउ व्हॉट हॅपन्स, तो शाऊलाला जाऊन म्हणतो, लेट नो वन लूज हार्ट ऑन अकाउंट ऑफ दिस फिलिस्टीन, युअर सर्वंट विल गो अँड फाईट. आय एम रीडिंग वर्स 32, 32 वचन. तो म्हणतो की कोणालाच घाबरायची गरज नाही, मी जाऊन लढेल. नाउ इमॅजिन दिस विथ मी. जर अशा प्रकारचं कठीण परिस्थिती आली आणि आपल्यापैकी कोणतरी 17 वर्षाचा मुलगा असा म्हणाला, तर आपण काय म्हणू. इफ यू आर द किंग नाव, तुमचं राज्य आहे, तुमचं सैन्य आहे, हजारो लाखोमध्ये लोक आहेत तुमचे सैन्य आहे, तुम्ही इस्रायलाचे पहिले राजे आहात, आणि तुम्ही काय म्हणाले असताय या 17 वर्षाच्या एका मेंढपाळ मुलाला, जो अक्षरशः म्हणजे सैन्य कुठल्याही अँगलने दिसत नव्हता, तो म्हणजे सैन्यामध्ये सामील व्हायला कुठल्याही अँगलने फिट नव्हता, तो एलिजिबल नव्हता. तो सच अ यंग बॉय है ना, हु वॉज इन अ टीन एज. आणि तो येऊन तो त्याला म्हणतो, शाऊलाला म्हणतो, राजाला, कोणाला घाबरायची गरज नाही. आय लव्ह हिज कॉन्फिडन्स, हिज फेथ. त्याचं युद्ध कधीच सुरू झालेलं आहे, पण माहिती आहे का त्यांनी युद्ध कधी जिंकलं होतं. आपण हे पाहतो की युद्ध त्यांनी 2 युद्ध लढलेले आहेत दाविदानी. त्यांनी पहिली गोष्ट त्याच्या घराबरोबर, त्याच्या लोकांबरोबर युद्ध लढलं, मग तो जाऊन मेन गोल्यातशी युद्ध लढतो. पण आपण पाहतो की त्याला विजय जे आहे किंवा एका प्रकारचा विक्ट्री जी आहे ती कुठं मिळाली होती, बिफोर ही वॉज कमिंग डाऊन. जसा तो त्याच्या बापाने त्याला आज्ञा जी दिली ना, तो ऑलरेडी तिकडनं वॉरियर, तो ही वॉज अ विक्टोरियस वॉरियर. तो आल्या तो म्हणतो, कोण आहे हा जो देवाच्या विरुद्ध असं वाक्य बोलतो. In his mind, in his heart, he knew this man is fallen before the Most High God. आणि तो त्याच्या भावाला विचारतो, काय बोलतो काय नेमकी हा इकडे येऊन. मग तो त्याच्या भावाकडनं एका प्रकारचं युद्ध सुरू झालं असं काय काय ऐकतो, राजाकडे जातो. राजाला जाऊन इतक्या अधिकाऱ्याने म्हणतो, लेट नो मॅन फिअर दिस. बट देन सॉल रिप्लाइड, यू आर नॉट एबल टू गो आउट अगेन्स्ट दिस फिलिस्टीन. वर्स 33. तू नाही जाऊ शकणार रे याच्याशी लढायला. तू तर एक साधारण कोण आहेस तू. यू आर ओनली अ बॉय. सी द वर्ड बॉय, नॉट इवन अ मॅन, है ना. तरुण आहेस तू आत्ताशी, तर तू यू आर अ बॉय. त्याचप्रमाणे तू एक मेंढपाळ आहेस. आणि तो कोण आहे. ही हॅज बीन फायटिंग सिन्स हिज यूथ. ही इज अ वॉरियर अँड यू आर मिअरली अ बॉय. तू तर एक सामान्य एक छोटा मुलगा आहेस आणि तो बघ कसा आहे. त्यानंतर दावीद त्याला काय म्हणाला, युअर सर्वंट हॅज बीन कीपिंग हिज फादर शीप. तुझा दास, म्हणजे तो म्हणतो स्वतःबद्दल म्हणतो, मी दावीद, मी माझ्या बापाच्या कळपांना चारत आहे, राखत आहे, त्याच्या मेंढरांना मी काय करत आहे, चालवत आहे. आणि ज्या वेळेला जर एक कुठलं काय आलं, तर जर एक सिंह आलं किंवा एक अस्वल आलं, यु नो व्हॉट अस्वल इज, अ बेअर. किती मोठा असतो बेअर. असं म्हणतात ही कॅन रीच अप टू 12 to 14 feet वेन ही स्टँड्स अप. झाडावर आरामात तो तेवढा वर हात लावू शकतो. आणि त्याची स्ट्रेंथ जर तुम्ही पाहिली ना, ती इट इज अनमॅचेबल. म्हणजे खूप तो, ही इज अ व्हेरी स्ट्रॉंग ॲनिमल.
सिंह कसा असतो सिंह? सिंहाच्या ह्याच्यातनं कोणी निघालंय का आजपर्यंत? दानिलाशिवाय है ना? कोण निघालंय का? नो वन. पण आपण पाहतो की दावीद काय म्हणाला, जर त्या मेंढरांच्या वर सिंह पण आलं किंवा जर एक अस्वल पण आलं तर व्हॉट विल हॅपन? तर मी काय करेल त्याला? मी त्यांना त्याच्या जबड्यातनं काढेल. मी त्या मेंढरांना एका प्रकारे आय विल सेव्ह देम फ्रॉम द जॉज ऑफ द लायन. म्हणजे कुठला सिंह येऊ दे, अस्वल येऊ दे, काही येऊ दे, त्या मेंढरांना मी वाचवायला स्वतः उतरतो, मी स्वतः लढतो. इट इज ब्युटिफुल टू सी की कशा प्रकारे तो एक एक्झाम्पल देतो. अरे तू ह्या सैन्याबद्दल, ह्या गोल्यातबद्दल काय म्हणतो? सिंहाबरोबर तू तरी लढशील का शाऊल? अस्वल बरोबर तू तरी लढशील का? मी लढतो रोज. मग हा गोल्यात कोण आहे? Who is this Goliath? And look at his confidence, his faith. तो पुढं म्हणतो, your servant has killed both the lion and the bear with this uncircumcised Philistine will be like one of them because he has defiled the armies of the living God. The Lord who delivered me from the paw of the lion and the paw of the bear will deliver me from the hand of this Philistine. ज्या प्रभूने, ज्या देवाने मला त्या सिंहाच्या जबड्यातनं आणि एका प्रकारे त्याच्या हातातनं पण मला सोडवलेला आहे, तो मला या गोल्याच्या हातातनं पण सोडवेलच. डेफिनेटली ही विल डिलिव्हर मी. कोणावर भरोसा आहे त्याचा? स्वतःच्या स्किलवर आहे का त्याचा भरोसा? स्वतःच्या स्ट्रेंथवर आहे का त्याचा भरोसा? विजडमवर आहे का भरोसा? एक्सपिरियन्सवर आहे का भरोसा? नाही. ही इज युझिंग दॅट ओनली टू सपोर्ट दॅट माय फेथ इज इन द लॉर्ड. माझा विश्वास देवावर आहे, प्रभूवर आहे. कारण मी त्या लढाईमध्ये नसतोच. लढाईमध्ये कोण मला जिंकून देतं? तर प्रभू मला जिंकून देतो. दिस शुड बी आवर एव्हरीडे फेथ की माझ्याबरोबर जे मी युद्धामध्ये आज आहे, ज्या कुठल्याही प्रकारच्या मी एका अडचणीत अडकलेलो आहे, मी माझ्या स्वतःचा एक्सपिरियन्स, मी माझ्या स्वतःच्या एफर्टवर भरोसा का ठेवावा? जर दावीद स्वतः इथं ठेवत नाही तर हू शुड आय ट्रस्ट? वी ट्रस्ट इन द लॉर्ड. म्हणूनच दावीद पुढे जाऊन काय लिहितो? सम ट्रस्ट इन चॅरियट्स अँड सम ट्रस्ट इन हॉर्सेस बट वी ट्रस्ट इन द नेम ऑफ द लॉर्ड. है ना? फक्त देवाच्या नावावर आपला भरोसा आहे. कारण कुठल्याही अडचणीत जरी असलो तर तो आपल्याला मार्ग तयार करून द्यायला तयार आहे. दे रिमेंबर दॅट. सगळे लोक ज्यावेळेला इजिप्तमधून निघाले होते, फारोचं जे सैन्य होतं ते एका प्रकारे कसं निघालं होतं? ऑन हॉर्सेस अँड चॅरियट्स, रथांवर. पण हा कसा निघाला? हे लोक कसे निघाले होते? पायी निघाले होते. पण त्यांच्यासाठी समुद्र दुभागला गेला, तिथं ते विजयी झाले. आज टुडे व्हॉट आय वॉन्ट टू नो दिस, अनेक वेळेला आपल्या पण युद्धामध्ये आपण ज्या वेळेला असतो, जीवनाच्या युद्धामध्ये, रोजच्या लढाईमध्ये आपण जेव्हा असतो, देर इज अ पॉसिबिलिटी की आपल्याला पण एका प्रकारे निराश करायचं काम सैतान करतो. इथं काय केलं जात होतं? दावीदाला पहिलेच खाली पाडायचं काम केलं, डिस्करेज करायचं काम केलं. त्याला एका प्रकारे सांगितलं, तू गप्प बस आणि घरी जा, परत जा, त्या मेंढरांना जाऊन चार, परत तुझी जागा इथं नाही आहे. बट द लॉर्ड वॉज विथ हिम. ही हॅड ट्रस्टेड द लॉर्ड. आणि म्हणून तो म्हणतो, मी फक्त प्रश्न विचारला की नाही एलियाब, तुला नाही सांगायचं, नको सांगू, मी चाललो दुसरीकडे. मग मी चाललो राजाकडे. मग राजाला विचारलं, तो मुलगा आहे, अरे तो कोणी असो, मी जर सिंहांबरोबर लढतो आणि मला जर देव त्यांच्यातनं पण मला तारू शकतो, तर हा गोल्यात कोण? व्हॉट एम आय ट्राईंग टू टेल यू इज दिस, मेनी टाइम्स इन लाईफ होऊ शकतं देर विल बी युअर ओन पीपल हू विल स्टँड अगेन्स्ट यू. ओके, इट्स अ व्हेरी बिग पॉसिबिलिटी. बट ट्रस्ट इन द लॉर्ड ऑलवेज. कारण ही परिस्थिती येशू बरोबर पण झाली होती. कॅन यू रिमेंबर मार्क चॅप्टर 6, ज्या वेळेला तो त्याच्या नगरात पुन्हा एकदा आला होता, इन नॅझरेथ. ओनली 2 टाइम्स आफ्टर ही लेफ्ट फॉर मिनिस्ट्री, जेव्हा तो नॅझरेथमध्ये परत एकदा आलेला. आणि जेव्हा तो तिथं पोहोचला, काय घडलं होतं तिथं? काही लोक त्या ठिकाणी, तो तिथं देवाचं वचन सांगतोय, त्यांना समजवतोय, आणि काही लोक त्याला काय म्हणाले? अरे हा त्या योसेफाचाच मुलगा नाही का? अरे हा ह्याचे बहीण आणि ह्याचे भाऊ आपल्याबरोबर हा खेळायचे इथं समोर, आम्हाला माहिती आहे. हा कोण आहे असा बोलणारा? हा कोण आहे अशा प्रकारे आपल्याला टीचिंग देणारा? अँड देन जीसस सेड, ओनली इन हिज ओन हाऊस अ प्रॉफिट हॅज नो रिस्पेक्ट और कॅनॉट परफॉर्म द वर्क्स ऑफ द लॉर्ड. हे की नाही? आणि असं म्हणलेलं आहे, देर द लॉर्ड कुड नॉट परफॉर्म एनी मिरेकल्स. त्याला तिकडं देवाचं कार्य करता आलं नाही का? कारण तिकडं विश्वास नव्हता. अविश्वासामुळे देवाला त्याचं कार्य करता आलं नाही. कुठं आलं त्याला चॅलेंज?
त्याच्याच घरामध्ये होऊ शकतं. आपल्या पण घरी, आपल्या पण स्वतःच्या जीवनामध्ये आपलेच लोक होऊ शकतात, कामावरचे लोक होऊ शकतात, तुमच्या मित्रातले लोक होऊ शकतात, नातेवाईकांमधले लोक, कोणीही असू शकतं. आपल्याबरोबर चॅलेंजेस सैतान कधी कधी असे पण आणतो. बट वी मस्ट ट्रस्ट इन द लॉर्ड ऑलवेज, कारण त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे? ही इज विक्टोरियस. त्यांनी आपल्याला विजय मिळवून दिलेला आहे. दावीद कोणाच्या हिस्ट्रीवर चाललेला? तो कोणाच्या सक्सेस हिस्ट्रीवर चाललेला? ही वॉज नॉट लुकिंग ॲट हिज एक्सपिरियन्स की मी ह्याच्यामध्ये पण सक्सेसफुल आहे, मी सिंहाला, माझं रेझ्युमे बघ, सिंहाला मारलं, मग अस्वलाला मारलं, आणि असं केलं, मी इथून या युनिव्हर्सिटीमधनं शिकलो. ही सेइंग द लॉर्ड इज विथ मी अँड ही इज विक्टोरियस, ही हॅज डिलिव्हर्ड मी. है ना? दॅट इज हिज वर्ड्स ऑफ फेथ. दाविदाला गोल्ह्याची लढण्या अगोदर त्याच्याच लोकांशी लढावं लागलं. अविश्वास कधी कधी आपल्यासमोर आपल्या लोकांमधनं पण येऊ शकतो, ज्याच्यामुळे आपल्याला देवाचं कार्य करणं अवघड होऊन बसतं. पण ॲट दॅट टाइम रिमेंबर, ट्रस्ट इन द लॉर्ड. ज्या प्रकारे दाविदाने त्याच्या देवावर विश्वास ठेवला ना. अनेक वेळेला हे जे वचन आहे ना, हे अनेक वेळेला आपल्याला लढाईसाठी दिले जातात. आणि आय एम एनकरेजिंग यू की ह्याच्यातनं आपल्याला काय करायचं आहे, एका प्रकारे ह्याच्यामधनं एनकरेजमेंट घ्यायचं आहे. ह्याच्यामधनं जो काय वचन आपल्याला लागू होतो तो घ्यायचा आहे. ते म्हणजे काय, की एक वेळ असती प्रार्थनेची, एक वेळ असती देवासमोर विनंती करण्याची, पण एक वेळ असती जेव्हा शत्रूसमोर प्रार्थना करायची गरज नाही, तर त्याला अधिकाऱ्याने खाली मारण्याची गरज आहे. येशू ज्या वेळेला एक कुठलाही दुष्ट आत्मा भरून असलेला एक व्यक्ती समोर येत होता, तर तो त्यांच्यासमोर प्रार्थना नव्हता करत, थांब पित्या मी प्रार्थना करतो, ह्याला तू बरं कर आणि ह्याच्यातनं तू दुष्ट आत्मा काढ. नो, ही वॉज युझिंग अथॉरिटी देअर. ही वॉज लिटरली फायटिंग. पॉल काय म्हणतो, तुमचं काय, तुमचं युद्ध रक्तामांसाशी नाही आहे, तुमचं युद्ध कोणाशी आहे? आकाशाच्या दुरात्म्यांशी आहे. And he says, now when you are fighting, you are not going to sit and pray. You are going to pick up the weapons and you are going to fight. एक अशी वेळ असते ज्या वेळेला होऊ शकतं सैतानी हल्ले आपल्याला सहन होत नसतील, कारण कळत पण असतील की हे आपल्यावर सैतानाचे हल्ले आहेत. ॲट दॅट टाइम कन्फेस द वर्ड ऑफ द लॉर्ड. देवाचं वचन आपल्याला कबूल, एका प्रकारचे काय करायचं आहे, कन्फेस करायचं आहे. वी मस्ट से दॅट द लॉर्ड इज माय स्ट्रेंथ. आय विल ट्रस्ट इन हिम. काय काय ठिकाणी देवाने काय केलं होतं, ज्या वेळेला सैतान त्याच्या विरुद्ध आला आणि त्याला पण पाडायला प्रयत्न केला, हे की नाही? येशू ज्या वेळेला त्या रानातनं जात होता, देवाने देवाच्या वचनांवर काय केलेलं आहे, त्याचा वापर करून, ही इज युझिंग द वर्ड अँड ही इज थ्रोईंग ॲट हिम, लिटरली युझिंग अ वेपन. देर वॉज अ वॉर बिटवीन सेटन अँड जीसस. ज्या वेळेला ते लोक त्या रानामध्ये होते आणि सैतान त्याला काय करत होता, भूल पाडायचा प्रयत्न करत होता, त्याला फसवायचा प्रयत्न करत होता, की तू हे दगड घे, ह्याला भाकर कर आणि खाऊन टाक. तो म्हणतो की देवाचं वचन जे आहे, मनुष्य फक्त भाकरीने नव्हे तर देवाच्या वचनातनं, देवाच्या मुखातनं निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने तो जगेल. देवाचं वचन वापरलं. अशा प्रत्येक वेळेला देवाच्या युद्धामध्ये आपल्या देवाचं वचन वापरायचं आहे. वी नीड टू कन्फेस द वर्ड ऑफ द लॉर्ड. इफ यू आर डिप्रेस्ड, इफ यू आर डिस्करेज्ड, होऊ शकतं आपण कुठल्या तरी स्ट्रेसमधनं जात असतो आणि यू आर सिटिंग डाऊन, की अरे आता काय, एवढा समोर मोठा एवढा गोल्ह्यात येऊन बसलेला आहे. ॲट दॅट टाइम आर यू गोइंग टू सिट अँड प्रे ऑर आर यू गोइंग टू स्टँड अप अँड कन्फेस द वर्ड ऑफ द लॉर्ड, की तो माझ्याबरोबर उभा आहे. द लॉर्ड हू इज विक्टोरियस इज विथ मी. ही प्रॅक्टिस सहसा आपल्यामध्ये शिकवली जात नाही आणि आपण करत देखील नाही. पण काही प्रॉमिसेस काढा देवाच्या वचनातनं आणि आपण हे बोललं पाहिजे. आपण हे अशा अशक्तपणामध्ये आपण एकमेकांना या गोष्टी सांगून, वचनं सांगून बोध केला पाहिजे. निश्चित या वचनातनं आपल्याला अशा प्रकारची एनकरेजमेंट घ्यायचीच आहे. बट देन ऑल्सो देर इज समथिंग दॅट आय वॉन्ट यू टू सी विच इज व्हेरी ब्युटिफुल. देवाच्या या वचनातनं आपण अनेक वेळेला बोध घेतो, आपण एनकरेजमेंट घेतो, आपण कसं हे आपल्या जीवनात ॲप्लाय करायचं हे देखील आपण पाहतो. पण आपण प्रत्येक वचनामध्ये ख्रिस्ताला शोधतो का, हा पण आपल्याला गोष्ट स्वतःला विचारायचं आहे. ह्या वचनामध्ये ख्रिस्त दिसतो का कुठं? Can you see Jesus anywhere? Let us see, where is Jesus? Chapter 17
पहिलं शमूएल 17वा अध्याय आणि त्याचं 12वं वचन. डेव्हिड फ्रॉम बेथलेहेम, जीसस फ्रॉम बेथलेहेम. दावीद जसा एका प्रकारे कसा होता, बेथलेहेमातला होता, येशू पण बेथलेहेमातून आला. त्यानंतर दावीदाला त्याच्या बापाने पाठवलं. इशाय म्हणाला, तू जा, हे डबा घे, हे भाकर घे, हे की नाही, आणि जा तुझ्या भावांना जाऊन तू दे, पोस्ट कर. ॲट दॅट टाइम डेव्हिड वॉज सेंट बाय हिज फादर, जीसस वॉज सेंट बाय हिज फादर, हे की नाही. त्याचप्रमाणे तिकडं आपण हे देखील वाचतो की कशा प्रकारे तो एका प्रकारे जेवण घेऊन येतो त्याच्या भावांसाठी, एक भाकर घेऊन येतो त्याच्या भावांसाठी. तशाच प्रकारे येशू केम ऑन दिस अर्थ अँड सेड दॅट आय एम द ब्रेड ऑफ लाईफ. जी जीवनाची भाकर आहे ती मीच आहे, तुम्ही माझ्यामधनं खा, यू विल लिव्ह. सी द रिझेम्बलन्स हिअर बिटवीन डेव्हिड अँड जीसस. तो त्याच्या भावांसाठी पहिले आला, नंतर त्यांनी पूर्ण इस्रायलासाठी काय करून दिलं, विजय मिळवून दिला दाविदानी. येशू पहिले त्याच्या भावांसाठी आला. फर्स्ट ही केम फॉर इस्रायल, हे की नाही. द मसाया वॉज मेंट टू कम फॉर इस्रायल. भाऊ, त्याचे भाऊ म्हटलं गेलेलं आहे, हे की नाही. काय म्हणतो येशू जेव्हा त्याचं पुनरुत्थान झालं, तो म्हणतो जा आणि माझ्या भावांना जाऊन सांग की मी उठलेलो आहे, जीवनात मी मरणातनं उठलेलो आहे. व्हॉट वॉज देअर? ही वॉज सेइंग गो टेल माय ब्रदर्स इस्रायल अँड ज्यूज अँड ही कॉल्स अस ब्रदर्स. तशाच प्रकारे जसा हा त्याच्या भावांसाठी पाठवला गेला होता, तसाच येशू त्याच्या भावांसाठी, आपल्या सर्वांसाठी पाठवला गेला होता. See this, read this with me. Verses 17 and 18. Now Jesse said to his son David, take this ephah of roasted grain and 10 loaves of bread for your brothers and hurry to their camp. Take along these 10 cheeses to the commander of their unit. See how your brothers are and bring back some assurance. पित्याने पुत्राला पाठवलं, दाविदाला पाठवलं, तसंच देवाने येशूला पाठवलं. किती रिझेम्बलन्स पाहिले आपण आतापर्यंत? अंदाजे 3 ते 4. ओके. त्या ठिकाणी आपण पाहतो की येशू, दाविदाचं एका प्रकारचं जे सगळ्यात पहिले त्याचं जे व्यवसाय होता इथं युद्ध करण्या अगोदर काय होता, ही वॉज अ शेपर्ड अँड जीसस सेज दॅट आय एम द गुड शेपर्ड. जीसस सेड दॅट आय एम द गुड शेपर्ड. जसं ह्यानी त्याच्या कळपाची काळजी घेतली, त्यांनी त्याच्या एका रखवाल्याकडे जाऊन दिलं, व्यवस्थित काळजी घे बरं का, मी येतोय आता जाऊन. इन द सेम वे जीसस सेड, if I go, I will send you the Holy Spirit, which is the helper who is taking care of his flock. त्याच्या कळपाची आपल्या सर्वांची आज काळजी घेत आहे की नाही, त्याचाच पवित्र आत्मा. दिस इज द रिझेम्बलन्स ऑफ जीसस अँड डेव्हिड. त्याचप्रमाणे आपण पुढं वाचूया. मग काय झालं, जेव्हा तो तिकडं गेला त्यांनी काय केलं, त्यांनी गोल्यातकडे जे काय ऐकलं, गोल्यात कोण आहे, तेव्हा जाऊन तो त्या लोकांना विचारतो की ह्याला मारण्यासाठी काय काय योजलेलं आहे, राजाने काय नेमलेलं आहे इथं, व्हॉट इज द प्राईज, ह्याला काय सांगितलं आहे राजाने, शाऊलाकडनं काय वार्ता आली आहे. तर त्या वेळेला काय म्हणलेलं आहे, तो म्हणाला 3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तर त्याला द्रव्य दिले जातील, त्याला त्या राजाची मुलगी दिली जाईल, ही विल बी गिवन अ ब्राईड. अँड सेकंडली थर्डली काय होतं, एंटायर फॅमिली फ्रॉम द टॅक्सेस विल बी सेट फ्री. कर भरण्याचं जे काय एका प्रकारची प्रिझन होतं, जे दास आपण म्हणतो ना, ते ज्या दास्यात होते कर भरण्याच्या, है ना, देवर इन दॅट प्रिझन अँड दॅट बॉन्डेज की अरे पैसे भरावे लागतात, कर भरावे लागतात. फ्रॉम टॅक्सेशन हिज एंटायर फॅमिली विल बी फ्री फॉर लाईफ टाईम. विचार करा, these 3 things also resemble Jesus Christ, isn't it? कारण काय म्हणलेलं आहे की त्याचं जे मौल्यवान द्रव्य ते कोण आहे. येशू म्हणाला की देवाचं आणि स्वर्गाचं राज्य असं आहे जे एका प्रकारचं, इट इज लाईक अ फील्ड, है ना, एक आपण असं म्हणू शकतो की इट इज लाईक अ फार्म, इट इज लाईक अ फील्ड, शेतासारखं ते आहे. आणि त्याच्यातनं जे काय तो पाहतो की जर या जमिनीची काहीतरी महत्त्वाची जर रक्कम असेल, जर त्याच्यामध्ये काहीतरी एका प्रकारे जर मौल्यवान द्रव्य असतील किंवा ट्रेजर असेल, तर तो काय करतो, तो व्यक्ती, धनवान व्यक्ती किंवा तो जो व्यक्ती आहे, सर्व काही विकतो आणि जाऊन पहिली ती शेत आणि ती जमीन विकत घेतो. डू यू रिमेंबर दॅट पॅरेबल? वेन ही सेल्स एव्हरीथिंग अँड ही गोज अँड बाईज दॅट फील्ड, कारण त्याच्यामध्ये ट्रेजर आहे. इट इज लाईक दॅट.
येशूने त्याचं सर्व काही सोडलं आणि तो कशाला आला या जमिनीमध्ये, या सुपीक जमिनीमध्ये ज्याच्यामध्ये पीक आलं होतं. जे पीक कोण आहेत तर ते आपण आहोत. त्यांनी सर्व काही त्याचं सोडलं यासाठी की आपण त्याचे मौल्यवान द्रव्य ठरलेले आहोत. वी आर जीसस ट्रेजर्स. आपण त्याचे एका प्रकारचे मौल्यवान द्रव्य झाले. त्याची संपत्ती इज इनहेरिटन्स, इजंट इट? वी आर हिज, वी बिलॉंग टू हिम. फर्स्ट थिंग. दुसरी गोष्ट काय होती? प्राइज मनीमध्ये कन्या दिली जाईल, राजाची कन्या दिली जाईल. ही विल बी गिवन अ ब्राइड. जीसस केम ऑन दिस अर्थ अँड व्हेन ही हॅड डाईड, कॅन यू रिमेंबर दिस? त्यावेळेला येशूला, आता प्रेषितांनी, शिष्यांनी पूर्ण शुभवर्तमानामध्ये येशूला कधी येशू म्हणून हाक नाही मारली. कधीच येशू म्हणून हाक नाही मारली. त्यांनी कधी पण त्याला जर हाक मारली तर कशी हाक मारली होती? रेबोनाय किंवा रब्बी किंवा गुरुजी और टीचर. They always called him master or teacher or Rabboni. But now open the letters. प्रेषितांचे कृत्य आणि जर तुम्ही पूर्ण पत्र जर वाचलेले, डोंट ओपन बट जस्ट रिमेंबर दिस, अॅनलाइज दिस. प्रेषितांच्या कृत्यांपासून पुढं कधी तुम्हाला असं वाचायला मिळतं द मास्टर or the teacher? What do they call him? They call him Jesus. आत्ताच आपण गलती करास मध्ये पण वाचलं. They call him Jesus. Why? कारण त्यांनी नातं बदललेलं आहे हे समजून घेतलं होतं. शिष्यांनी आणि प्रेषितांनी समजून घेतलं की आता आपलं नातं बदललंय. पहिले आपण त्याचे शिष्य होतो, आता आपण त्याची वधू झालेले आहोत. म्हणून पाऊल रोमकरास पत्रामध्ये लिहितो, वी आर हिज ब्राईड नाव अँड यू कॉल युअर हजबंड बाय नेम जीसस. दे आर नो लॉंगर कॉलिंग हिम टीचर और मास्टर. म्हणजेच ज्या प्रकारे दाविदाला आपल्याला माहिती आहे की जो कोणी विजय होणार होता त्याला एका प्रकारची कन्या दिली जाणार होती, ब्राईड दिली जाणार होती. द लॉर्ड जीसस वॉज गिव्हन वी ॲज द ब्राईड. आपण त्याची वधू आहोत, आपण मंडळी त्याची ब्राईड आहोत. ज्याच्यासाठी तो लढाई करायला उतरला होता खाली, ज्याच्यासाठी त्यांनी युद्ध केलं आणि मोठ्या गोल्ह्यातला मानलं. अँड फायनली काय होतं? हिज एंटायर फॅमिली विल बी सेट फ्री. आपण त्याची फॅमिली आहोत आणि आपल्याला पूर्णपणे पापाच्या दास्यातनं त्यांनी सुटका करून दिली आहे. The taxation of sins, God has removed us from that. Do you have to pay anything now? आज आपल्याला कुठल्या गोष्टींची भरपाई द्यावी लागते का? Can anybody come and say की अरे तुझी उधारी बाकी आहे पापांची? No. Every person can say with that trust that the Lord fought for me and my entire family is set free. माझं पूर्ण घराणं जे आहे ते आता त्या पापाच्या ह्याच्यातनं काढून घेतलेलं आहे. माझी भरपाई, माझे रिडेम्पशन प्रभू येशूनी केलेलं आहे. आज आपण या दोन गोष्टी शिकत आहोत. ते म्हणजे काय की वचनातनं जो बोध आपण घेतो आपल्यासाठी की कशा प्रकारे आपण काही ठिकाणामध्ये युद्ध केलं पाहिजे, काही ठिकाणी आपण एका प्रकारे शस्त्र वापरले पाहिजे आणि खरंच युद्धामध्ये उतरून लढलं पाहिजे जसं दावीद लढतो. आपण तेही शिकलं पाहिजे जीवनाच्या लढाईमध्ये, जीवनाच्या युद्धामध्ये. पण या वचनामध्ये आपल्याला ख्रिस्त दिसतो का हेही समजायचं आहे. बिकॉज इफ वी सी क्राइस्ट इन दिस you will fall in love with him, more and more in love with him. आणि ह्याची आपल्याला लक्षात राहील, ह्याचं आपल्याला भान राहील की खरोखरच माझ्यासाठी देवाने काय केलेलं आहे. आज पूर्ण इस्रायल कोणाचं नावाचं म्हणतात? दाविदाचं राज्य परत येईल. आज आपण काय म्हणतो? देवाचं राज्य परत येईल. Isn't it? What I am trying to tell you is this, की होऊ शकतं आपल्याला पण युद्धामध्ये उतरण्या अगोदर एक वेगळं युद्ध लढावं लागत असेल. मे बी वी हॅव टू फाईट 2 बॅटल्स, जशा प्रकारे दाविदाला लढावं लागलं. बट ट्रस्ट इन द लॉर्ड. त्यांनी त्याच्या संपूर्ण अनुभवामधनं स्वतःच्या अनुभवावर, स्वतःच्या हिंमतीवर, स्वतःच्या धाडसावर, स्वतःच्या शक्तीवर भरोसा ठेवला नाही. नो डाऊट तो ते सांगतो, पण त्याचा भरोसा कोणावर आहे? पूर्णपणे देवावर आहे. What we try to learn today is the history of the battle. है ना? प्रत्येक युद्धामागे एक कुठला तरी एक खूप गुपित हिस्ट्री असते जी आपण वाचतो, शाळेमध्ये शिकतो. टुडे वी आर लर्निंग दॅट अँड वी आर ट्राईंग टू अंडरस्टँड हू द लॉर्ड इज. हू दे की जे आपण आज वाचलेलं आहे, जे पण आपण आज शिकलेलं आहे, ज्या वचनांवर आपण मनन केलेलं आहे, प्लीज गो होम अँड रीड इट वन्स अगेन अँड यू विल बी अमेज्ड टू सी कसं दाविदाच्या रूपामध्ये आपल्याला येशू ख्रिस्त पण दिसतो ह्या वचनांमध्ये. कशा प्रकारे त्यांनी आपल्यासाठी एक गोल्ह्यात मारला आहे की नाही.
जर तुम्हाला अजून याचा अॅनालॉजी पाहिजे असेल तर यू विल गो ऑन टू रीड अँड यू विल सी की दाविदाला एका प्रकारे शाऊलाने काय केलं होतं, वस्त्र घातले होते. ये दावीद ये, मग तू लढशील का, बरं ठीक आहे, मग तुला मी हे शस्त्र घालतो, मग जा लढायला. तर शाऊलाने त्याचे वस्त्र दाविदावर घातले होते आणि असं म्हणतात ते इतके वजनदार आणि इतके मोठे होते की दाविदाला चालता येईना, हात वर उचलता येईना. सगळे आश्चर्य करू लागले की अरे हा हलेल तरी की नाही. काय केलं दाविदाने त्याच्यानंतर, सगळं काढून टाक, मला हे नको, मी असंच जाईल साधारण मेंढपाळासारखा. नाव यू सी, दाविदाच्या वर राजाचा पोशाख होता, राजाचं एका प्रकारचं काय होतं, त्याचं आर्मर होतं. शाऊलाचं स्वतःचं आर्मर होतं. जीसस हू हॅड हिज ओन आर्मर लेफ्ट इट फॉर अस अँड केम डाऊन इन द बॅटल लाईक अ नॉर्मल मॅन, लाईक अ शेपर्ड. हे की नाही. आणि जे काय बॅटल त्यांनी आपल्यासाठी जिंकून दिलेलं आहे, कॅन यू इमॅजिन दिस. तो ज्या वेळेला लढायला उतरला तर दाविदाच्या समोर कोण होता, गोलियाथ होता. आणि ही वॉज फुली इक्विप्ड ना, आपण त्याचं वाचलेलं आहे शस्त्रसामग्री काय होती. तो 9 फीट 9 इंच जायंट होता. ही वॉज अ 9 फीट 9 इंच टॉल, मिनिमम हाईट. मिनिमम हाईट. सम पीपल बिलीव्ह ही वॉज 12 फीट टॉल. इमॅजिन दिस. 9 ते 10 फूट उंच व्यक्ती, त्याच्यासमोर हा एवढा छोटा व्यक्ती जात आहे. आणि तो जो आहे तो पूर्णपणे युद्धाच्या पोशाखामध्ये आहे, इन द आर्मर ऑफ द बॅटल, ज्याला आपण म्हणतो ना. सगळं काय आहे, त्याचं हेल्मेट आहे. आणि तुम्ही जर वाचलं ना, 100-150 किलोचं त्याचं फक्त जॅकेट होतं. त्याचा भाला जवळजवळ 50-30 किलोचं काय असेल ते, आय डोंट नो, जस्ट रीड इट अँड यू विल नो. है ना. आणि दावीद ज्या वेळेला तिकडे गेला तर त्यांनी ज्या वेळेला त्याला मारलं, निश्चित त्यांनी त्या दगडाने त्याला मारलेला आहे, तो खाली पडला. पण तो कसा मेला, जेव्हा दावीदाने त्याचं शिर वेगळं केलं, आहे की नाही. वेन डेव्हिड अल्टिमेटली हॅड टेकन हिज हेड ऑफ, त्यांनी काय वापरलं, त्याचंच शस्त्र वापरलं. तुझीच तलवार घे, मी उचलतो, आणि त्याच्यानेच त्याला मारलं. ना यू टेल मी, इन द सेम वे सैतानाने येशूला मारण्यासाठी वधस्तंभ रचला होता, पूर्णपणे नेसला होता, त्याला तयार करून ठेवलं होतं. ये, या झाडावर तुला आता लटकायचं आहे, अँड यू हॅव टू डाय. But Jesus overcame that cross and he has used that same cross for our salvation. त्यांनी तो सेम क्रॉस जो आहे, जसा ह्यांनी काय केलं, त्याचीच तलवार घेऊन त्याच्यावरच विजय मिळवला, तशाच प्रकारे देवाने, येशूनी, त्यांनी जे रचलेला जो वधस्तंभ होता त्याच्यावरच त्यांनी विजय मिळवून आज दॅट क्रॉस सिग्निफाईज द सॅल्वेशन द लॉर्ड हॅज प्रोव्हाइडेड. व्हॉट आर वी लर्निंग? दॅट आवर गॉड इज सो गुड, है ना. आणि आज इफ यू रिमेंबर दिस, अनेक वेळा आपण युद्धामध्ये पडतो ना, तर आपण लढायला पडतो की आय हॅव टू फाईट, आय हॅव टू डू समथिंग. नो, आज आपण जे गीत गायलं ते पुन्हा एकदा आठवा. सैनिकांनो धीर धरा, हां, युद्धी राहा स्थिर. का 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 राहायला पाहिजे युद्धी राहा स्थिर? तो महावीर आहे, तो त्यांनी जिंकलेला आहे. ही इज द वन हु इज ऑलरेडी विक्टोरियस. दाविदानी काय केलं, द हिस्ट्री ऑफ जीसस इज विक्ट्री, किंवा देवाचं जे काय त्यांनी त्याला यश दिलं होतं त्या सिंहाबरोबर आणि एका प्रकारे त्या अस्वलाबरोबर, ते विक्ट्रीला पाहून दावीद पुढं लढायला गेला. आज आपण पण का खचतो माहिती आहे का, आपण स्वतःवर विश्वास ठेवतो आणि आपल्याला वाटतं आपल्यालाच लढायचं आहे. नो, जस्ट इमॅजिन अँड रिमेंबर दिस. व्हॉट डिप्रेशन, व्हॉट स्ट्रेस, व्हॉट काइंड ऑफ टेन्शन, माय लॉर्ड इज विक्टोरियस देअर. मग कुठलं असं सैन्य आहे, कुठला असा शत्रू आहे, काय म्हणलंय त्याला. आज आपण दुसरं गीत पण जे गायलं, सर्व वैर्यांवर त्यांनी काय मिळवलेलं, विजय मिळवला. इज देअर इवन वन एनिमी नाव टुडे? दाविदाला काय म्हणतो तो, सिंह, सिंहावर विजय मिळवला. आठवतं पाऊल जाऊन पुढं काय म्हणतो, सैतान कसा आहे, गरजणारा सिंहासारखा आहे. अरे त्याच्यावर पण देवाने विजय मिळवून दिलेला आहे आपल्याला, हे की नाही. ट्राय टू इमॅजिन दिस. इट इज अ ब्युटिफुल एनालॉजी येशूमध्ये आणि दाविदामध्ये. टेक टाइम अँड रीड अँड टेक हार्ट, कारण देव आपल्यासाठी विजय मिळवून त्यांनी आपल्याला दिलेला आहे. आपल्याला फक्त ती विक्ट्री क्लेम करायची आहे. कुठलं शत्रू, कुठलं मोठं डोंगर, कुठला गोलियाथ, माय लॉर्ड इज विक्टोरियस इन ईच बॅटल. शॅल वी प्रे.